नमस्कार, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बांधकाम कामगार योजना 2026 साठी अत्यंत महत्त्वाचा विषय आज घेऊन आलेलो आहे. बांधकाम कामगार योजनेचा लाभ कोण्या व्यक्तीला मिळतो व ते घेण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे त्याची संपूर्ण प्रोसिजर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तर नोंदीत बांधकाम कामगारांना कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळतो त्याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याची नोंद त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोंद करायची आहे. आधी अगोदर ऑनलाईन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक तालुक्याला बांधकाम कामगार केंद्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तिथं जाऊन आपल्याला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर आपला अर्ज मंजूर होतो. त्याच्यानंतर तुमच्या मुलांना कोणकोणत्या योजना मिळतील ते संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला, विवाहासाठी मुलाच्या लग्नासाठी 30,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे. नंबर 2, मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये अनुदान मिळणार आहे. प्रस्तुतीसाठी 20,000 रुपये अनुदान मिळणार आहे. आणि कामगार मृत्यू झाल्याच्या नंतर 5 लाख लाभ मिळणार आहे. आणि नैसर्गिक मृत्यू झाल्याच्या नंतर 2 लाख, घरकुलासाठी 2 लाख, विधवा विधूर प्रतिवर्षे 24,000 रुपये मिळणार आहेत व 1ली ते 10वी पर्यंत 5,000 रुपये मिळतील. आणि 11वी ते 12वी 10,000, इंजिनिअरिंग साठी 60,000 रुपये मिळतील. तुमचा जसा कोर्स असेल तसा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे लक्षात घ्या. बांधकाम कामगार महामंडळामध्ये नोंद जर तुमची नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून प्रत्येक योजनेचा लाभ हा तुम्हाला मिळाला पाहिजे. कारण बांधकाम कामगार नोंदीत बांधकाम कामगाराला बऱ्याच योजनेचा लाभ मिळत आहे आणि तो लाभ मिळणार आहे. तुम्हालाही लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि आपल्याला प्रत्येक तालुक्याला एक केंद्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे. त्या केंद्रापाशी जाऊन व्हिजिट करायचं आहे. त्यांना बायोमेट्रिक KYC करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 1 महिन्याच्या आत आपला अर्ज मंजूर होणार आहे. मंजूर झाल्याच्या नंतर आपल्याला सेफ्टी किट मिळणार आहे. सेफ्टी किट मिळाल्याच्या नंतर आपल्या मुली आणि मुलाच्या लग्नासाठी जे अनुदान मिळणार आहे, मुलाच्या लग्नासाठी हे 30,000 रुपये मिळणार आहेत. मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये मिळणार आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी व मुलीच्या आणि मुलाच्या 2 अपत्याच्या शिक्षणासाठी खर्च हे बांधकाम कामगार महामंडळ उचलणार आहे. तुम्हाला दरवर्षी शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंद करावी लागते. तो दरवर्षी फॉर्म रिन्यू करावा लागतो. त्याच्यासाठी 90 दिवसाचं प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं तुमच्या मुलांसाठी ही योजना आहे. बांधकाम कामगार योजनेसाठी तुम्हाला मिळणारी शिष्यवृत्ती पाहिजे असेल तर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंद करावी लागते. ती नोंद झाल्याच्या नंतर तो अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर आपल्याला आपलं लेकरू कितवीला आहे त्याच्यावर डिफरंट आहे. 1लीला 2,500 रुपये मिळणार आहेत आणि 10वी साठी हे 10,000 रुपये आहेत. 11वी साठी 10,000 रुपये आहेत. दरवर्षी तुम्हाला स्कॉलरशिप मिळणारी आहे. आणि इंजिनिअरिंग साठी 60,000 रुपये मिळणार आहेत. आणि आपल्याला नीट साठी पण या ठिकाणी लाभ मिळणार आहे.
डिग्रीसाठी पण मिळणार आहेत. बऱ्याच योजना आहेत. तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्या आणि प्रत्येक योजनेची सखोल माहिती आणि अपडेट घेण्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.